वीरप्पांची गोष्ट सगळ्यांनी पाहिलेली आहे, पण त्याच्यावरती एक सिनेमा पण आला होता. मध्ये पुष्पा सिनेमा झाला. त्यांना म्हणजे आता हेच जंगलामध्ये जी काही नैसर्गिक संपत्ती आहे, त्याच्यावरती मोठा सिनेमा झाला. ते सोडावरती KGF सिनेमा झाला. मोठा सिनेमा. आता पण त्याच पद्धतीचा हा सिनेमा दिसतोय. लुक अँड फील. पण गेल्यानंतर पण हा. तुम्ही अशा काही गोष्टी केल्यात की त्याच्यात सिनेमे यावेत. बरोबर. नाही काय त्याचा कसं प्रभाव होतं, तेवढा आहे. नाही दोन्ही गोष्टी असतात. आता नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यांनी बऱ्याच चांगल्या लोकांना मदत केलेली आहे. किती केली म्हणतात लोक. तशा गोष्टीमध्ये आता काय होतं की पुष्पा सिनेमा असेल, हा असेल. आता इंद्रजाल हा त्याच पद्धतीचा सिनेमा दिसतोय मला. म्हणजे आपण सगळे जर आता पाहतोय, ट्रेलर पाहतोय, गाणं पाहतोय त्याचं, म्हणजे भव्य दिव्यता. म्हणजे एखादा साऊथ इंडस्ट्रीमध्ये सिनेमा करतो, आपण म्हणतो की मराठी पिक्चर चालत नाही, अमुक नाही. आता देऊळबंदनी चांगला बिझनेस केला, सैराटने 100 कोटी केला, देऊळबंदनी गेला, गाभाडकुंड चांगला झाला, चांगले सिनेमे चालू आहेत, चांगलं वातावरण आहे. त्यात हा इंद्रजाल येतोय. तर इंद्रजालचे खरं तर मित्रांनो अभिनेते आपल्या समोर आहेत. वैद सर, तुम्ही यात प्रमुख भूमिका केलेली आहे. तर यांची तुमचं नक्की यातलं कॅरेक्टर काय आणि तुम्ही कसं ते डेव्हलप केलंय? नमस्कार, मी महेश निकम. इंद्रजालमध्ये मी सूर्या बांदल सरकार नावाचं एक पात्र साकारतोय. बरोबर. जे अँग्री एनिमॅन आहे. अच्छा. प्रतिशोध. ओके. जे त्याच्या वडिलांना करता नाही आलं, जे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, ते चेस करण्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी आहे. त्यासाठी तो बेफाम होऊन प्रयत्न करतोय. बरोबर. मॅडनेस आहे त्याच्यामध्ये आणि असं एक उत्तम असं ड्रीमी कॅरेक्टर आहे. मजा आली करताना. आमचे दिग्दर्शक जयकिशोर ढोबळे यांनी हे शिवधनुष्य पेललं. आमचे निर्माते आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहिले. आमचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असतील, DOP असतील, या सगळ्यांनी एक उत्तम कलाकृती तुमच्या सगळ्यांसमोर आणलेली आहे. आम्हाला सगळ्यांना हे व्यासपीठ देण्यात रायटर्स तर आहेच, मग त्यांनी एवढी उत्तम लिहिली गोष्ट, त्यामुळे आज तुम्हाला जे वेगळे पण जाणवतंय किंवा दिसतंय, तिथूनच आलं ते. एवढी उत्तम कॅरेक्टर्स त्यांनी लिहिली, त्यामुळे ती करताना अजून एक्साइटिंग. ज्यावेळेला संधी प्रत्येकाला आमच्याकडे आली तेव्हा एक्साइटेड झालो ऑब्व्हियसली, पण नंतर जबाबदारीचं भान लगेच जाणवलं, कारण एवढं सुंदर लिहिलंय. डिरेक्टर सरांचा थॉट क्लिअर होता, त्यांना एक्झॅक्ट काय हवंय ते क्लिअर असल्यामुळे मग ते करतानाची जी कसरत असते अभिनेत्याची किंवा कलाकाराची, ती ऑब्व्हियसली ती करावी लागली. त्यामुळे मजा आली, शिकता आलं खूप, आणि करताना खूप मजा आली, कारण सगळे सपोर्टिव्ह होते. सगळ्यांनी प्रत्येकाला प्रोत्साहित केलं, पुश केलं, मजा आली. एकंदर खूप मजा आली.